नमस्कार मंडळी. साडी घेताना आपण रंग कापड बघतो, पण काठ चुकीचा असेल तर संपूर्ण लूक फिका पडतो. साडी सुंदर दिसते, पण तिला ओळख मिळते ती काठामुळे. आणि बहुतेकांना अजूनही कोणता काठ कोणत्या साडीला शोभतो, कधी रॉयल दिसतो आणि कधी लूक फिका करतो हे माहीतच नसतं. म्हणून आज मी दाखवणार आहे 10 भन्नाट साडी काठ जे साधी साडीही सुपर स्टायलिश बनवतात. चला तर मग सुरुवात करूया. जरीचा काठ. मंडळी, सोन्याचे किंवा चांदीचे धागे वापरून बनवलेला हा पारंपरिक काठ खूप सुंदर दिसतो. तो साडीला श्रीमंती आणि रॉयल लुक देतो. पैठणी, बनारसी, कांजीवरम अशा साड्यांमध्ये हा जास्त वापरला जातो. सण समारंभ किंवा लग्नात नेसण्यासाठी हा काठ एकदम योग्य. हा काठ कधीही फॅशनमधून बाहेर जात नाही. गोटापट्टी काठ. हा काठ राजस्थान आणि गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध आहे. सोनेरी आणि चंदेरी धाग्यांनी हाताने शिवून बनवला जातो. हा काठ साडीला फेस्टिव्ह, ब्रायडल आणि चमकदार लूक देतो. हलका असला तरी दिसायला एकदम आकर्षक. लग्न, मेहंदी आणि संगीत फंक्शनसाठी एकदम परफेक्ट. फुलांचा काठ. फुलांच्या डिझाईनने सजवलेला हा काठ साडीला फ्रेश आणि गोड लुक देतो. अनेक रंग आणि डिझाईनमध्ये उपलब्ध असतो. जॉर्जेट, ऑर्गेन्झा, शिफॉन साड्यांवर हा खूप सुंदर दिसतो. तरुण मुलींसाठी हा काठ अगदी ट्रेंडी आणि स्टायलिश आहे. समरवेअर किंवा हलक्या फंक्शनसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. टेम्पल काठ. देवळाच्या आकाराचे डिझाईन असलेला पारंपरिक काठ म्हणजे टेम्पल काठ. हा प्रकार दक्षिण भारतातील कांजीवरम साड्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सोन्याच्या झाकेमुळे साडीला ग्रेसफुल आणि पारंपरिक लूक मिळतो. सण, पूजा किंवा धार्मिक कार्यक्रमांसाठी अगदी योग्य. साडीला एकदम देवत्वाचा आणि पारंपरिक टच देणारा हा काठ आहे. सोनेरी चंदेरी काठ. हा काठ कोणत्याही रंगाच्या साडीवर उठून दिसतो. तो साडीला श्रीमंती आणि एलिगंट लुक देतो. नवरीसाठी आणि फेस्टिवल साड्यांसाठी हा आवडता पर्याय आहे. साध्या साडीला पण रिच लुक देण्यासाठी उत्तम आहे. नेहमी फंक्शनमध्ये राहणारा हा एक क्लासिक प्रकार आहे. लेस काठ. हा काठ हलका, मॉडर्न आणि स्टायलिश दिसतो. साडीला वेस्टर्न आणि पार्टीवेअर लुक देतो. रेडीमेड साड्यांमध्ये हा प्रकार जास्त वापरला जातो. तो साडीला सॉफ्ट, फॅशनेबल आणि ट्रेंडी टच देतो. यंग महिलांसाठी आणि पार्टीसाठी हा अगदी बेस्ट आहे. व्हेल्वेट काठ. हा काठ मऊ आणि जाड मटेरियलचा असल्यामुळे रिच दिसतो. साडीला रॉयल आणि आकर्षक लुक देतो. डार्क कलरच्या साड्यांवर हा विशेष उठून दिसतो. रात्रीच्या फंक्शन किंवा हिवाळ्यात वापरण्यास योग्य आहे. थोडा जड असला तरी तो खूप ग्लॅमरस दिसतो. एम्ब्रॉयडरी काठ. हा काठ हाताने किंवा मशीनने नक्षीकाम करून बनवला जातो. धागे, मणी, आरसे, सिक्वेन्स यांचा वापर करून सजवलेला असतो. साडीला पारंपरिक आणि फॅन्सी दोन्ही लुक देतो. रिसेप्शन किंवा सणासुदीच्या साड्यांमध्येही हा खूप छान दिसतो. हा एक कलात्मक आणि देखणा काठ प्रकार आहे. पॅचवर्क काठ. वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांचे तुकडे जोडून तयार केला जातो. हा काठ साडीला रंगीत आणि युनिक लुक देतो. कॉटन किंवा हँडलूम साड्यांमध्ये हा जास्त वापरला जातो. क्रिएटिव्ह आणि डिझायनर टच देणारा हा एक प्रकार आहे. हलक्या साड्यांसाठी एकदम योग्य आणि आकर्षक. कॉन्ट्रास्ट काठ. साडी आणि काठ दोन वेगळ्या रंगात असतात. हा काठ सध्या सर्वाधिक ट्रेंडमध्ये आहे. साडीला मॉडर्न आणि आकर्षक लुक देतो. फोटो किंवा व्हिडिओमध्ये हा लुक खूप सुंदर दिसतो. कुठल्याही प्रसंगासाठी फिट बसणारा हा स्मार्ट पर्याय आहे. मग मंडळी, पुढच्या वेळी साडी खरेदी करताना फक्त रंग किंवा कापड न बघता काठाकडेही लक्ष द्या. कारण साडी उठून दिसायची की नाही हे सगळं काठ ठरवतो. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला
कोणत्या प्रकारचा काठ सर्वात जास्त आवडतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.